कांगणे सरांची आयडी सस्पेंड करण्यात आली भारतामध्ये का? कारण ते भोंदूबामांच्या विरोधामध्ये बोलले. आता हे कुठेतरी सरकारला टोचलं, त्यांनी डायरेक्ट आयडी सस्पेंड केली. त्याच्यानंतर दुसरे एक मुकेश मोहन नावाचे एक इंस्टाग्रामर आहेत, त्यांनी नितीन गडकरी यांच्या कंपनीवरती बोलले की ते बाबा बीफ एक्सपोर्ट करतात. एक न्यूज आर्टिकल त्यांनी वाचून दाखवलं. त्यांच्यावरती 50 कोटीची डिफॉमेशनची केस नितीन गडकरी साहेबांनी टाकली आणि त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला, केस करण्यात आली, त्याच्यावरती आयडी सस्पेंड करण्यात आली. तुम्हाला माहिती आहे हे काय? हे व्हायलेशन आहे आपल्या अधिकाराचं. आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा जो स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिला, तो कुठेतरी दाबण्याचं काम ही सरकार करतीये. तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी का होत आहेत आणि हे कशामुळे होत राहणार. तुम्हाला सांगतो, आपण जोपर्यंत शांत बसणार, जनता जोपर्यंत मूर्खपणे सर्व गोष्टी सहन करणार, तोपर्यंत या गोष्टी घडत राहणार. आजची सध्याची परिस्थिती जर बघितली आपण देशामध्ये, आज सर्व लोक पेट्रोल पंपाच्या लाईनवरती आहे, कोणीतरी गॅसची वाट बघतंय. एलपीजी गॅस सुद्धा लोकांना भेटत नाही, परंतु सरकारचे एजंट येऊन काय म्हणतात की गॅस सगळीकडे अवेलेबल आहे. कोणी याच्या विरोधामध्ये जर बोललं तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येईल, कारण तुम्ही अफवा पसरवताय. आज लोकांनी इंडक्शन घेतले, तुम्ही साधं पाणी देऊ शकले नाही स्वच्छ. आज परभणी जिल्ह्यामध्ये प्यायला पाणी भेटत नाही. 8 दिवसाच्या गॅपने पाणी येतं. लोकांनी वॉटर प्युरिफायर घेतले कारण पाणी घाण येतं. लोकांना इलेक्ट्रिसिटी दिली जात नाही, लोकांनी इन्व्हर्टर घेतले. मग आपण टॅक्स कशासाठी द्यायचा? आता 100 लोक आहेत, ते बोलू शकत नाही म्हणून मी बोलतोय ना, तर माझा ते आवाज दाबतील. परंतु जेव्हा 100 लोक बोलायला चालू होतील ना, तेव्हा ते जागेवरती येऊन काम करतील. ही जी जवानी आहे ना, ही जी जवानी आहे, हो मध्ये हो मिसळायला नाहीये. तुम्हाला सांगतो, चुकीचा विरोधच करावा लागतंय आणि जोपर्यंत तुम्ही विरोध करणार नाही, तोपर्यंत सत्य गोष्टी समोर येणार नाही. आज सामान्य जनतेजवळ आहे काय? त्यांचा जो आवाज होता तेही दाबण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय. तर याला आळा बसवण्यासाठी तुम्हाला एक मुवमेंट चालू करावं लागेल, तुम्हाला शिकावं लागेल, तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. कोणाला? तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सरकारमधल्या नेत्यांना, जे सरकारचं प्रेझेंटेशन करतात, रिप्रेझेंट करतात, त्यांना, त्या लोकांना बोलावं लागेल. तेव्हा हे मेसेज सरकारपर्यंत जातील आणि आपले प्रश्न वरपर्यंत जातील. आणि हे जो माज चालू आहे ना, माज, की आमच्या विरोधामध्ये जर कोणी बोललं तर त्यांना अडकवायचं, त्यांच्यावरती केसेस टाकायच्या, खोट्या केसेस टाकायच्या. मी मागच्या वेळेस बोललो होतो, द प्रोसेस इज द पनिशमेंट. सेम गोष्ट चालू आहे, सेम गोष्ट. त्यांना फक्त प्रोसेसमध्ये अडकवायचंय जे त्यांच्या विरोधामध्ये बोलेल. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही तर तयार आहे, मी तर तयार आहे. मी ॲडव्होकेट सचिन राठोड, मी इथे सगळ्या गोष्टी तयारीने याच्यामध्ये उतरलेलो राजकारणामध्ये. मला माहित आहे महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं राजकारण कसं आहे, त्या गोष्टी डोक्यात ठेवून उतरलेलो आहे. परंतु मला एक जनता म्हणून तुम्हाला म्हणायचं की तुम्हाला थोडं सुज्ञ होण्याची गरज आहे.